Hello friends, in the last lecture we have seen the classification of organic compound based on functional group. आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुपचे जवळपास 23 क्लास बघितले होते. त्यानंतर आपण होमोलोगस सिरीज हा पॉईंट बघितला होता. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव कसं दिलं जातं. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव देण्याच्या अगोदर आणखी एक पॉईंट आपण स्टडी करूया, दॅट इज टाईप्स ऑफ कार्बन ॲटम इन अल्केन. कुठल्याही कंपाऊंडमध्ये 4 टाईपचे कार्बन असतात. फर्स्ट इज प्रायमरी और फर्स्ट डिग्री कार्बन ॲटम. सेकंड इज सेकंडरी और सेकंड डिग्री कार्बन ॲटम. सिमिलरली टर्शरी और थर्ड डिग्री कार्बन ॲटम अँड क्वाटर्नरी, दॅट इज फोर्थ डिग्री कार्बन ॲटम. 4 टाईपचे कार्बन आहेत. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री अँड फोर्थ डिग्री असं म्हणलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. सो प्रायमरी कोणाला म्हणायचं? वेन कार्बन इज बॉन्डेड टू ओनली वन अदर कार्बन ॲटम देन इट इज कॉल्ड प्रायमरी कार्बन ॲटम. या एक्झाम्पलमध्ये बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH3, एक कार्बन फक्त दुसऱ्या एकाच कार्बनला जोडला गेलेला आहे आणि त्यामुळं दोन्ही कार्बन जे आहेत ते फर्स्ट डिग्री आहेत, जे त्यांच्या डोक्यावर लिहिलेलं आहे फर्स्ट डिग्री. हे जर एखादा कार्बन ॲट ए टाईम 2 कार्बनला अटॅच झालेला असेल, वेन कार्बन इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम देन इट इज कॉल्ड सेकंडरी और सेकंड डिग्री कार्बन ॲटम. यू कॅन सी हिअर इन द एक्झाम्पल, पहिला जो कार्बन आहे CH3 मधला हा फर्स्ट डिग्री आहे, पण तो दुसरा कार्बन जो आहे तो ॲट ए टाईम 2 कार्बनला अटॅच झालेला आहे आणि त्यामुळं तो सेकंड डिग्री आहे. आणि थर्ड जो आहे कार्बन CH3 मधला तो परत फर्स्ट डिग्री आहे, प्रायमरी आहे. तशाच पद्धतीने टर्शरी म्हणजे काय? वेन कार्बन इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन ॲटम देन इट इज कॉल्ड टर्शरी. अँड वेन कार्बन इज बॉन्डेड टू 4 अदर कार्बन ॲटम देन इट इज कॉल्ड क्वाटर्नरी. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे डेफिनेशन. प्रायमरी कार्बन और फर्स्ट डिग्री कार्बन इज बॉन्डेड टू ओनली वन अदर कार्बन ॲटम, एक्झाम्पल इथेन. सेकंडरी कार्बनचं एक्झाम्पल आहे प्रोपेन, त्याच्यामध्ये कार्बन इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम्स. याच्यामधला जो मिडल कार्बन आहे CH2 हा सेकंड डिग्री आहे और सेकंडरी आहे. टर्शरी कार्बन इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल आयसोब्युटेन. या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं आपण तर एक CH ग्रुप दिसतो मधला. हा CH जो आहे तो ॲट ए टाईम 3 कार्बनला अटॅच झालेला आहे, एक CH3 आणि राईट साईडला 2 CH3 ग्रुपला, आणि त्यामुळे तो टर्शरी कार्बन आहे. आणि क्वाटर्नरी कार्बन म्हणजे वेन कार्बन इज बॉन्डेड टू 4 अदर कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल CH3 4 टाइम्स, निओपेंटेन असं नाव आहे. हा जो C दिसतो फक्त तो 4 मिथाइल ग्रुपला अटॅच झालेला आहे. देअरफॉर इट इज क्वाटर्नरी कार्बन और 4th डिग्री कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल हा स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरमध्ये प्रायमरी कोण आहे, सेकंडरी कोण आहे, टर्शरी कोण आहे हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. पहिला CH3 जो आहे तो प्रायमरी आहे, CH2 जो आहे तो सेकंडरी आहे, त्यानंतर CH जो आहे तो टर्शरी आहे, CHच्या डोक्यावर जो CH3 आहे तो प्रायमरी आहे परत. त्यानंतर पुढचा C जो आहे तो 4th डिग्री और क्वाटर्नरी आहे. त्याला अटॅच असणारे तिन्ही मिथाइल ग्रुप CH3 ग्रुप हे प्रायमरी आहेत. परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, आयडेंटिफाय द प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. त्यामुळे तुम्हाला लिहिता येईल प्रायमरी कोण आहे. तर CH3 ग्रुप जिथं इथं असेल तो प्रायमरी असेल, CH2 ग्रुप जर दिसत असेल तर तो सेकंडरी असेल, फक्त CH ग्रुप दिसत असेल तर तो टर्शरी असणार आहे, आणि सिंगल C दिसत असेल तर तो क्वाटर्नरी और 4th डिग्री असणार आहे. तर अल्केनमध्ये अशा टाईपचे 4 टाईपचे कार्बन आहेत. प्रायमरी और फर्स्ट डिग्री कार्बन, सेकंडरी और सेकंड डिग्री कार्बन, टर्शरी और थर्ड डिग्री कार्बन अँड क्वाटर्नरी और 4th डिग्री कार्बन ॲटम. रेफर थ्रू युअर टेक्स्टबुक. यू कॅन इझिली अंडरस्टँड प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी कार्बन ॲटम. आता आपण आपल्या मेन पार्टकडे, फार इम्पॉर्टंट पार्टकडे वळणार आहोत, दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. नॉमेनक्लेचर मीन्स नाव देण्याची प्रोसेस. ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव कसं दिलं जातं? पूर्वी
जुनी मेथड एक होती, त्या मेथडला म्हटलं तर कॉमन मेथड ऑर ट्रिवियल मेथड ऑफ नॉमेनक्लेचर. म्हणून फर्स्ट दोन मेथड जे आहेत त्यापैकी पहिली मेथड आहे कॉमन ऑर ट्रिवियल नेम्स. इट इज ओल्ड मेथड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ही जी मेथड आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं यूज कसं होतं, यूज कुठं जास्त होतं त्याच्यावरून त्याचं नाव ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एखादं बटरमध्ये यूज केलं झालं एखादं कंपाऊंड तर त्याला ब्युट्रियम असं नाव दिलं गेलेलं आहे. किंवा एखादा फॅटमध्ये फॅट जरा यूज करत असेल तर त्याला प्रोपेन किंवा प्रोपॅनियम असं नाव आहे. तर त्याचं यूज कुठं आहे त्याच्यावरून ह्या कॉमन किंवा ट्रिवियल नेम्स असं नाव दिलेलं आहे. परंतु वर्ल्ड वाईड जर तुम्ही बघितलात, एखादं जर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेलात आणि तुम्हाला एखादं केमिकल पाहिजे तर तिथं कॉमन किंवा ट्रिवियल नेम चालत नाही. त्या ठिकाणी 1919 साली एक IUPAC नावाची संघटना स्थापन केली गेली. या IUPACने काही रूल्स बनवलेले आहेत. त्या रूलच्या सहाय्याने जर तुम्ही नाव दिलात तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला जगात कुठेही ओळखता येऊ शकतं. म्हणून इट इज अ सिस्टमॅटिक मेथड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओल्ड मेथड जे आहे ते त्याच्या यूजवरून दिलं गेलेलं नाव आहेत. IUPAC मात्र त्याचं सायंटिफिक सिस्टमॅटिक त्याचे रूल्स फॉलो करून त्याला नाव दिलं गेलेलं आहे. IUPACचं लॉंग फॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. फॉर एक्झाम्पल काही कॉमन किंवा ट्रिवियल नेम्स इथं दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पहिला जो स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH2 CH3 हे स्ट्रेट चेनमधले कार्बन आहेत. चारही एकाच रेषेत अटॅच झालेले आहेत आणि म्हणून हे नॉर्मल ब्युटेन असं म्हणतात. नॉर्मल ब्युटेनला स्मॉल एनने डिनोट केलं होतं म्हणून N ब्युटेन. तर दुसरा कंपाऊंड बघा, हा ब्रांच कंपाऊंड आहे CH3 CH खाली CH3 आणि पुढे CH3. हा ॲक्च्युली याच्यामध्ये एक टर्शरी कार्बन आहे, पण त्याला नाव देत असताना आयसोब्युटेन असं नाव दिलं. टोटल कार्बन आहेत 4. नेहमी लक्षात ठेवायचं, एक कार्बन असलेल्या कंपाऊंडला नेहमी मिथेन म्हणलं जातं, 2 कार्बन असलेल्या कंपाऊंडला इथेन, 3 कार्बन असेल तर प्रोपेन, 4 कार्बन असेल तर ब्युटेन, 5 कार्बन असेल तर पेंटेन. अशा पद्धतीने जर तुम्ही सेकंड एक्झाम्पल बघितलं तर टोटल 4 कार्बन आहेत, परंतु ब्रांचिंग झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला नॉर्मल ब्युटेन न म्हणता आयसोब्युटेन असं म्हणलेलं आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात घ्या. नॉर्मल ब्युटेनमध्ये 4ही कार्बन एका रेषेत आहेत, परंतु आयसोब्युटेनमध्ये ब्रांचिंग झालेलं आहे आणि एक कार्बन असा आहे की ज्याला 3 कार्बन अटॅच झालेले आहेत. पुढचा एक्झाम्पल आहे C6H5NH2. हा बेन्झाईल अमान आहे. ॲक्च्युली बेन्झिनला C6H5 म्हणजे बेन्झिन रिंग, त्याला NH2 ग्रुप अटॅच झालेला आहे, परंतु याला इंडस्ट्रीमध्ये कॉमन नेममध्ये ॲनिलिन नावाने ओळखलं जातं. तसंच पुढचा जो आहे CH3 CHOH COOH हा लॅक्टिक ॲसिड नावाने कॉमन नेम ह्याचं ओळखलं जातं. CHCl3 हा क्लोरोफॉर्म असं म्हणलं, त्याला भूल देण्यासाठी औषध म्हणून वापरलं जातं. CH ट्रिपल बॉन्ड CH हा ॲसिटिलिन. ॲक्च्युली IUPAC नेम वेगळा आहे. हे सर्व याचे कॉमन किंवा ट्रिवियल नेम्स आहेत. C2H5O C2H5O हा इथर फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड आहे. दोन्हीकडे इथाईल ग्रुप आहे म्हणून डाय इथाईल इथर असं नाव आहे. CH3COOH ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. यालाच विनेगरसुद्धा असं म्हणलं जातं. घरामध्ये विनेगर जे आहे ते ह्या CH3COH हा त्याचा फॉर्म्युला आहे. HCOH फॉर्माल्डिहाईड. फॉर्माल्डिहाईड हा नाव फॉर्मिकमपासून बनलेला आहे. फॉर्मिकम मीन्स लाल मुंगी. लाल मुंगी चावल्यानंतर हा फॉर्मिक ॲसिड नावाचा ॲसिड आपल्या शरीरामध्ये सोडते आणि त्या फॉर्मिक ॲसिडपासून हा फॉर्माल्डिहाईड असं नाव तयार झालेलं आहे. तसंच पुढचा कंपाऊंड आहे ग्लायसिन आणि त्याच्या पुढचा कंपाऊंड आहे ग्लिसरॉल. हे सर्व ग्लिसरीन, ग्लायसिन, ग्लिसरॉल हे त्याच्या इंडस्ट्रीयल त्याच्या यूजवरून दिलेले नाव आहेत. ह्याच्यामध्ये कुठलाही सिस्टमॅटिक काही रूल्स नाही आहेत. हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील. परीक्षेमध्ये कॉमन नेमने सुद्धा क्वेश्चन येऊ शकेल किंवा IUPAC नेमने सुद्धा क्वेश्चन येऊ शकेल. म्हणून हे सर्व एक्झाम्पल तुम्हाला त्याच्या नावासहित लक्षात आले पाहिजेत. तर अशा टाईपचे जे नॉमेनक्लेचरचे मेथड आहेत, इट इज कॉल्ड ट्रिवियल ऑर कॉमन मेथड ऑफ नॉमेनक्लेचर.
यानंतरचं पुढचं जो नॉमेनक्लेचरचं मेथड आहे ते आहे IUPAC नॉमेनक्लेचर. IUPACमध्ये परत 2 टाईपचे नॉमेनक्लेचर येतात. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ स्ट्रेट चेन अल्केन आणि त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ब्रांच्ड चेन अल्केन. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं IUPAC मीन्स इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. 1919 साली ही संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या मार्फत केमिस्ट्रीमध्ये काही रूल्स बनवले जातात आणि या रूल्सला सर्व जगातले सायंटिस्ट, सर्व कॉलेज, सर्व विद्यार्थी या रूलला फॉलो करतात आणि त्यामुळं या जगामध्ये कुठेही जर गेला तर त्या केमिकलचं नेम चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल कॉमन नेममध्ये आपण जर एकाला ॲसिटिक ॲसिड म्हणत असो एका कंपाऊंडला, तर दुसऱ्या देशामध्ये त्याचं नाव काहीतरी वेगळं असू शकेल. परंतु IUPAC नावाने जर नेमने जर तुम्ही एखाद्याला नाव दिलं तर त्याचं नाव पूर्ण जगामध्ये असंच राहील, काही चेंज होणार नाही. या ठिकाणी मी IUPAC पहिले 20 अल्केनचे नाव तुम्हाला दिलेले. हे स्ट्रेट चेन आहेत सर्व, ब्रांचिंग कुठंच नाही आहे. फॉर एक्झाम्पल पहिला जो आहे तो CH4, त्याचं नाव मिथेन. C2H6 त्याचा कंडेन्स फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथेन. पुढचा C3H8 त्याचा फॉर्म्युला आहे, कंडेन्स फॉर्म्युला आहे CH3 CH2 CH3, त्याचं नाव आहे प्रोपेन. 4 कार्बन असलेला C4H10 इट इज कॉल्ड ब्युटेन. IUPACमध्ये नॉर्मल, आयसो, निओ हे शब्द वापरले जात नाही, ते लक्षात ठेवा. कॉमन नेममध्ये मात्र नॉर्मल, N किंवा आयसो किंवा निओ हे शब्द वापरले जातात. IUPACमध्ये नॉर्मल, आयसो, निओ वापरले जात नाहीत. मग तिथं काय वापरलं जातं ते आपण पुढच्या क्लासिफिकेशनमध्ये बघणार आहोत. तर 5 कार्बन असलेला C5H12 इट इज कॉल्ड पेंटेन. C6H14 हे बघा तुम्ही सर्व हे होमोलोगस सिरीज आहेत. पहिला एक जर CH4 तुम्ही लक्षात ठेवलात तर पुढं काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन ॲड करायचं. CH4मध्ये 1 कार्बन ॲड केला तर C2 होईल. H4मध्ये 2 हायड्रोजन ॲड केला तर H6 होईल. तशाच पद्धतीने एक CH2 ॲड करा, पुढचा कंपाऊंड C3H8 मिळेल. त्याच्यामध्ये परत 1 कार्बन 2 हायड्रोजन ॲड करा, C4H10 मिळेल. आणि यांचे नावं मात्र लक्षात ठेवायचे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. त्यानंतर 5 कार्बन असेल तर पेंटेन, 6 कार्बन असेल तर हेक्सेन. या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला अल्केनचं तुम्हाला माहीतच आहे, CnH2n+2. या फॉर्म्युल्याने हे सर्व तुम्हाला करता येईल. 6 कार्बन असलेल्या कार्बनला हेक्सेन असं म्हणलं जातं. 7 कार्बन असेल तर हेप्टेन, 8 कार्बन असेल तर ऑक्टेन, 9 कार्बन असेल तर नोनेन आणि 10 कार्बन असतील तर डिकेन. तर हे नाव सगळे तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. पहिले 4 महत्त्वाचे आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. त्यानंतरचे मात्र तुम्हाला इथे लक्षात राहतील, पेंटेन, हेक्सेन. हेप्टेन म्हणजे 7, ऑक्टेन म्हणजे 8 कार्बन, नोनेन म्हणजे 9 कार्बन आणि डिकेन म्हणजे 10 कार्बन. सिमिलरली जर 11 कार्बन असेल तर C11H2. हे फॉर्म्युला पाठ करायचे नाही आहेत, फक्त त्यामध्ये आत्ताच मी सांगितलं की 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन ॲड करत जायचं. आता C11 असेल तर त्याचं नाव आहे अनडिकेन. C12 असेल तर डोडिकेन. 13 कार्बन असेल तर ट्रायडिकेन. तसंच टेट्राडिकेन, पेंटाडिकेन, हेक्साडिकेन, हेप्टाडिकेन, ऑक्टाडिकेन, नोनाडिकेन. आणि 20 कार्बन असेल तर जसं 10 कार्बनला आपण नाव दिलं तर डिकेन, जसं 20 कार्बन असेल तर त्याचं नाव आहे आयकोसेन. तर अशा पद्धतीने हे पहिले 20 अल्केन्स आपण बघितलं. आपण पुढं हायड्रोकार्बन नावाचा चॅप्टर स्टडी करणार आहोत. त्यामध्ये परत सर्व आपण हे जे नेम्स वगैरे स्टडी करणार आहोत, हे जे युजेस स्टडी करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूयात. आज आपण स्टडी केलं आहे टाईप्स ऑफ कार्बन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. त्यानंतर आपण नॉमेनक्लेचरमध्ये पहिल्यांदा आपण कॉमन और ट्रिवियल नॉमेनक्लेचर बघितलं. या कॉमन नेममध्ये नॉर्मल, आयसो, निओ हे शब्द येतात. त्यानंतर IUPACमध्ये आपण एकच पार्ट बघितला आहे, ते म्हणजे IUPAC नेम्स ऑफ स्ट्रेट चेन अल्केन्स. पुढच्या लेक्चरमध्ये आपण IUPAC नेम्स ऑफ ब्रांच्ड चेन अल्केन हे स्टडी करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूयात. पुढं आपण IUPAC नेम्स ऑफ ब्रांच्ड चेन अल्केन हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. थँक्यू.